महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर मयत योगेश गिरासे यांच्या कुटुंबियांचे आंदोलन मागे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील टेक्सटाईल कंपनीत काम करणाऱ्या संदीप गिरासे या तरुणांनी तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना घडली। कंपनीच्या मालकासह अन्य 5 जणांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता। मात्र या प्रकरणी कंपनीच्या मालकासह संदीप गिरासे यांनी आरोप केलेल्या अन्य कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता। या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी संदीप गिरासे यांच्या कुटुंबियांनी शिरपूर शहर पोलिसांकडे केली होती आणि या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबाने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात कालपासून उपोषण आंदोलन देखील सुरू केलं होतं आणि आज दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरपूर शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मोर्चा देखील काढण्यात आला होता। अखेर पोलीस प्रशासनाने 3 दिवसात या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संदीप गिरासे यांच्या कुटुंबियांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतलेले आहे। मोर्चा देखील आता स्थगित करण्यात आला आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी संदीप गिरासे यांच्या कुटुंबियांना आश्वासित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आपले उपोषण आंदोलन स्थगित केलेलं आहे। आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी त्यांनी केली आहे। माझं नाव राजपाल राजपूत आहे। माझी मागणी एकच आहे की व्हिडिओमध्ये ज्या ज्या लोकांची त्यांनी नावं घेतलेली आहेत बस त्यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। ते कोण आहेत काय आहेत मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण जे आहेत त्यांच्यावर त्यांनी रितसर गुन्हा दाखल करावा हीच मागणी माझी शासनाकडे आहे। बाकी पुढचा नियम शासनाचा। आता काय आश्वासन दिलं? आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही 2-3 दिवसापासून इथं आलेलो आहेत, पण आम्हाला परत त्या गोष्टींचा मिळत नाहीये किंवा कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही। पण आता PI साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 2 दिवसाचा तपास करू द्या, ED दाखल करून काय त्यांची चौकशी आहे, चौकशीमध्ये काय शहानिशा होते त्याच्यानंतर आम्ही तुमची सहकार्याने जे असेल शहानिशामध्ये जे बी आलं आम्ही रितसर गुन्हा दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनाला मी आता मान्य करतोय की त्यांनी मला PI साहेबांकडे एकच आश्वासन, मला एकच विनंती आहे की खरोखर जो गुन्हेगार असेल त्याला खरोखर गुन्हा ठरवून त्याला शिक्षा व्हावी हीच माझी